उपवासासाठी एकदम अशी स्वादिष्ट अशी रताळाची खीर बनवतोय. नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पारंपरिक पद्धतीने आपण असं एकदम हेल्दी आणि टेस्टी अशी आपण आज रताळ्याची खीर बनवणार आहोत. खायला इतकी अप्रतिम लागते की सर्वजण एकदम असे आवडीने खातील. खाताना आपल्याला समजणार पण नाही का ही खीर कशाची इतकी मस्त आणि इतकी छान अशी लागते. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 रताळी स्वच्छ धुवून घेतले. ते असे आपण कट करून घेतले. मस्त असे धुवून घ्यायचे. आता आपण कुकरमध्ये 1-2 शिट्टी करून शिजवून घेणार आहोत. आपल्याला इथे एकदम थोडंसं पाणी घालून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. जास्त शिट्ट्या नाही करायच्या, नाहीतर मग ते खूप असे शिजले जातात, बिलबिलीत होतात. इथे बघा मस्त अशा 2 शिट्ट्या झाल्यात. कुकर असं आपण वाफ काढून घेतली. आता आपण रताळी इथे थंड करून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर आपण त्यांचे बघा टोचून इथे आपण सुरीने चेक करून बघू. मस्त असे आपले रताळे शिजले. आता थंड पण झाले. त्यांच्यावरचे आपण इथे सर्व साला काढून घेणार आहोत. एकदम हेल्दी आणि मस्त अशी चवीला पण खूप अप्रतिम लागते. सर्व साली काढून घेतलेत. आता आपण किसणीवरती असं किसून घेणार आहोत, की तुम्ही मॅश केलं तरीही चालेल, आपल्या आवडीनुसार करायचे. मस्त असं किसून घेतले आपण. आता आपण खीर बनवायला सुरुवात करूयात. इथे कढई मस्त गरम झाली, त्यामध्ये टाकूयात 1 वाटी साजूक तूप. तूप छान असं कडकडीत मस्त गरम होऊ द्यायचे आपल्याला. तूप छान असं गरम झाले मस्त. आता आपण टाकणार आहोत ड्रायफ्रूट कट करून घेतलेत आणि छान असे तुपामध्ये मस्त आपल्याला परतून घ्यायचे 2 मिनिट. आपले ड्रायफ्रूट मस्त असे परतून झाले तुपामध्ये. बघा एकदम मस्त असा स्वाद पण असा खूप छान येतो आणि चवीला पण खूप अप्रतिम लागते. एकदा खाल्ली तर परत परत बनवाल असं. आता आपण किसलेली रताळे घालूयात आणि छान मस्त अशी तुपामध्ये परतून घ्यायचे आपल्याला. बघा मस्त असे झाले. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत दूध. दूध आपल्याला गरम करून घ्यायचे. गरम झाल्यानंतरच आपण दूध इथे खिरीमध्ये टाकणार आहोत आणि छान मस्त मॅश करून मिक्स करून घ्यायचे आपल्याला. एकदम असं पूर्ण असं त्यामधल्या गुठळ्या मोडून असं एकसंघ करून घ्यायचं आहे आपल्याला दुधामध्ये. इथे बघा एकदम छान आणि एकदम मस्त अशी आपली खीर बनवून तयार आहे. आता आपल्याला गोड कसं पाहिजे तशी आपण साखर टाकणार आहोत. वेलची पावडर टाकूयात आणि साखर टाकून साखर विरघळेपर्यंत आपल्याला इथे छान असं मस्त मिक्स करून घ्यायची. खूप अशी मस्त अशी आपली रताळ्याची खीर एकदम हेल्दी आणि पौष्टिक. लहान मुलांसाठी तर खूपच अशी हेल्दी आहे. आपण लहान मुलांना अशी खीर बनवून देऊ शकतो. बघा एकदम मस्त अशी आपली खीर बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि उपवासासाठी तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी बघत राहा, खात राहा, मस्त राहा, स्वस्त राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.